नमस्कार. तर आज मस्त अशा ना भोपळ्याच्या घाऱ्या कशा करायच्या ते दाखवते. आता काही ठिकाणी घाऱ्या म्हणतात, काही ठिकाणी घारगे म्हणतात. तर मी तर याला घाऱ्याच म्हणते. तर तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बरं, ह्या घाऱ्या ज्या आहेत की नाही अगदी 8 ते 10 दिवस आरामात राहतात, अजिबात खराब होत नाहीत. पूर्वी ना यात्रेला जायचं, जत्रेला जायचं आमच्या लहानपणी. तर अशा प्रकारचे घाऱ्या किंवा रताळ्याच्या घाऱ्या, भोपळ्याच्या घाऱ्या अशा करून घेतल्या जायचा. तर सगळ्यात आधी भोपळा कसा घ्यायचा ते दाखवते. एकदम लाल बुंद असा भोपळा घ्यायचा, बाजूने असा मागे हिरवा असतो किंवा पिवळा असतो तसाही असतो. तर हा भोपळा जो आहे की नाही किसून घ्यायला किंवा याची साल काढायला खूप अवघड जातं. तर इथे मी एक छान अशी सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे ना साल काढताना बघा भोपळा बऱ्यापैकी सालीला राहतो. तर तसं न होता अजिबात भोपळ्याचे जो साल आहे ती एकदम पातळ मऊ होईल आणि तुम्हाला जो आतला जो गाभा आहे तो भरपूर जास्त मिळेल. तर त्यासाठी इथे मी छानशी ट्रिक सांगणार आहे पुढे. तर सगळ्यात आधी तर काय करायचं, ह्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि आतला जो धाग्यासारखा भाग असतो की नाही तोही काढून घ्यायचा. हे बघा, हे सगळं काढून घ्यायचं, बी असतात आतले, आणि याच्या फोडी करून घ्यायच्या. ते बघा अशा ह्या फोडी करून घेतल्या. आता ही साल काढताना बघू शकता माझा आता सुरी अशी बघा, आणि सालेलं जे आहेत की नाही भरपूर असं राहतं, हा जो गाभा असतो तो भरपूर राहतो. तर ते राहू नये त्यासाठी इथे काय करायचं, कुकरचं भांडं घ्यायचं आहे. आता ह्या कुकरच्या भांड्यामध्ये या सगळ्या फोडी घालून घ्यायच्या. असंच कुकरला लावू नका, कुकरचं भांडंच वापरा, कुकरचं भांडं वापरा किंवा पातेलं काही वापरा. आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं, याच्यात पाणी घालायचं नाही. कुकरमध्ये खाली पाणी घालायचं, पण ह्या डब्यामध्ये भांड्यात पाणी घालायचं नाही. याला वरून झाकून घ्यायचं. तुम्ही प्लेट झाका किंवा मग एखादं कापड बांधलं तरीही चालेल. असं प्लेट झाकायचं आणि याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. आणि हे बघा, एक 4 ते 5 शिट्ट्या झाल्या आणि मऊसूत असा हा भोपळा शिजला आहे. आता तुम्हाला हा गर काढून दाखवते. हे बघा, पटकन निघतो, अजिबात वेळ लागत नाही. थोडंसं गरम आहे, भाजतं आहे मला, तरीसुद्धा तुम्हाला मी दाखवते. आणि तुम्ही बघू शकता साल जी आहे की नाही अजिबात जास्त सालीला जात नाही, अगदी पूर्णपणे ह्या गर आहे तो निघतो. हे बघा, फक्त साल राहिली. ही सालसुद्धा अगदी मऊसूत शिजले बरं का. आता आपल्याला काढायचीच आहे म्हणून ती काढावी लागते, नाहीतर एकदम मऊ शिजलेली आहे साल. आता हे सगळं काढून घेते आणि यामध्ये आता हे वजनी प्रमाणात तुम्हाला सांगते. हे आम्ही 600 ग्राम दुधी आणला होता, भोपळा आणला आहे. तर त्यासाठी इथे मी 350 ग्राम गूळ घेतला आहे. तर हे साल काढून वगैरे कमी होतं, एक 400 ग्राम भरेल आणि त्यासाठी गूळ घेतला आहे. आता गूळ थोडासा माझ्याकडे चिकट आहे, शक्यतो असा चिकट घेऊ नका, पण आहे माझ्याकडे तोच मी वापरते. तर याला छान मिक्स करून घ्यायचा आहे या फोडींमध्ये. आता हा माझा चिकट गूळ आहे, किंवा तुमच्याकडे खडे गूळ असेल तरीसुद्धा काय करायचं, एकतर हे चमच्याने असे मॅश करून घ्या किंवा मग तुम्ही हाताने मॅश करा. हातानेही व्यवस्थित होत नसेल तर पूर्णपणे हाताने मॅश करून घ्यायचं आणि मग सगळं नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून 1-2 सेकंदासाठी फिरवून घ्यायचं. तरीसुद्धा छान असा गर तयार होतो, गाठी राहत नाही भोपळ्याच्या त्या, आणि तुम्हाला घाऱ्या मस्त अशा ह्या पीठ छान मळता येतं. आता मी काय केलं, मिक्सरच्या भांड्यातून हे बघा हे काढून घेतलं आणि अगदी मऊसूत असं हे गर तयार झाला आहे. गूळ व्यवस्थित चांगला विरघळलेला आहे. आता ज्या भांड्यात आपल्याला पीठ मळायचं आहे त्याच्यात हे सगळं काढून घेतलं. हे बघा, हे सगळं काढून घेतलं. आता याच्यामध्ये एक सिक्रेट म्हणाल तर एक वस्तू वापरणार आहे, ती कुठली सांगते तुम्हाला. तर हे आहे तांदळाचं पीठ. घाऱ्या शक्यतो गव्हाच्या पिठाचा करतात, पण मी ते तांदळाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. अर्धी वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा घेतला आहे. आणि आता मावेल तेवढं कणिक घालायची आहे, म्हणजे चपातीचं पीठ, गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी रवा घेतला, 1 चमचा भरून तूप घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करायचं. थोडंसं किंचितसं मीठ घालायचं, गोडाचा पदार्थ आहे तरीसुद्धा अगदी किंचितसं मीठ घालायचं. आणि आता हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं मिक्स करता येईल तसं चमच्याने मिक्स करा आणि नंतर मग हाताने मिक्स करा.
जेवढं वरून पीठ लागेल तेवढं घालायचं. आत्ता मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला शेवटी सांगते किती लागणार आहे ते. वरून थोडीशी वेलची पावडर घातली 1 चमचाभर. आता माझ्याकडे पूर्णपणे वेलची पावडर आहे, ती घातली मी. शक्यतो मी वेलची, सुंठ, जायफळाची पूड करून ठेवते, पण आत्ता माझ्याकडे संपले, त्यामुळे वेलची पूड आहे तीच मी वापरली. वेलची सुंठ पावडरबरोबर जी पूड केलेली असेल ना, त्याचा खूप स्वाद छान लागतो बरं का. आता हे सगळं काढून घेतलं आणि आता हे मी सगळं हातानेच मळणार आहे. मिक्स करत करत राहायचं. जेवढं पीठ लागतं, एकदम पीठ घालू नका. थोडंसं ओलसर वाटतंय. आता पुन्हा 1 वाटीभर पीठ घेतलंय मी. आता त्यातलं एक अर्धी वाटी पीठ पुन्हा घालते. पुन्हा मिक्स करायचं आहे. जास्तही घट्ट मळू नका किंवा जास्तही पातळ मळू नका. अगदीच घट्ट मळलं तर मग एकतर तुम्हाला मग गूळ कमी पडेल आणि तुमच्या घाऱ्या ते थोड्याशा कडक होतात. अजूनही थोडंसं ओलसर वाटतंय मला. आता राहिलेलं जी वाटीत पीठ होतं ना, तेही मी घातले. म्हणजे याचं प्रमाण तुम्हाला सांगते. अर्धा किलो भोपळा आहे, 350 ते 300-350 ग्राम गूळ आहे, 1 वाटी भरून तांदळाचं पीठ आहे, अर्धी वाटी रवा आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ, असं प्रमाण याचं झालं. आता छान मळून घेतलं. थोडासा तुपाचा हात लावून याला थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आपण रवा घातला आहे, थोडासा मुरू द्यायचा. जास्तही पातळ होसपर्यंत वाट बघू नका. ते 5 मिनिट ठेवून द्यायचं आणि मग घाऱ्या करायला घ्यायच्या. जास्त मळत बसायचं नाही, अगदी मर्दून मळायची गरज नाही. याला झाकून ठेवून 5 ते 7 मिनिट ठेवून द्यायचं आणि मग घाऱ्या करायला घ्यायच्या. 5-7 मिनिट झालेत आणि बघू शकता थोडंसं घट्टसरपणा आलेलं आहे, कारण आपण रवा घातला होता. आता जेवढ्या जशा घाऱ्या करायच्या तसं पीठ काढून घ्यायचं. आणि आता ह्या घाऱ्या आहे ना, मी एखाद्या प्लास्टिकवर किंवा तुम्ही ताटावर तेल लावून थापून घेतल्यात तरी चालतील. इथे मी प्लास्टिकची सीट घेतली आणि त्याच्यावर थोडंसं लाटून बघितलं. लाटतानाही तुम्हाला जर लाटता येत असेल तर लाटा, नाही तर तुम्ही हाताने असं थापून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने हे थापूनही घेतलं तरी चालतं किंवा लाटूनही घेतलं तरी चालतं. थोडंसं मी लाटून बघितलं, त्याची गरज वाटली नाही मला, तर पुन्हा मग मी हातानेच थापून घेतलं, कारण एवढं घट्ट झालेलं नाही आहे. बघा, बघू शकता, असं हाताने थापलं तरी चालतं. थोडंसं घट्ट झालं असेल ना, तर मात्र मग लाटूनच घ्यावं लागतं. पण थोडंसं तेल लावायचं आणि हे बघा असं थापून घ्यायचं. थोडीशी शीट डबल करून घेतली होती मी आणि ह्याला असं थापून घेतलं तरीही चालतं. हे बघा, म्हणजे जसं आपण हे बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आणि आता तळून घ्यायचं. तेल मात्र अगदीच कडकडीत गरम करू नका, मध्यम आचेवर तेल कडक ठेवा. थोडासा एखादा तुकडा टाकून बघा. अगदीच जास्त फसफसलं तर गॅस बंद करा, थोडंसं थंड होऊ द्या तेल आणि मग पुन्हा सोडा. अगदी थोडंसं गरम आहे तोपर्यंत आपण हे सोडून घ्यायच्या, कारण आपण गूळ घातलेला असतो. जर गॅस मोठा झाला तर मात्र मग लगेच पटकन करपून येतं हे. त्यासाठी अशा पद्धतीने हे बघा, या सगळ्या घाऱ्या मी करून घेणार आहे. थोडंसं वरून तेल घातलं की छान फुलून येतं असं वरती, त्यासाठी थोडं थोडं तेल वरून घालत राहायचं आणि अशा मऊसूद घाऱ्या तयार होतात. अगदी 8 दिवससुद्धा टिकतात, अजिबात खराब होत नाहीत. तुम्ही प्रवासात जाणार असाल तरीसुद्धा खूप छान अशी ही रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू